शेतकरी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे। नमस्कार मित्रांनो, मी रोहन चव्हाण। स्वागत आहे तुमचं रोहन विभाग चॅनलमध्ये। महाडीबीटीवर तुम्ही जे फॉर्म भरले होते, जसे की ट्रॅक्टरसाठी व ट्रॅक्टर वितरण इत्यादी, त्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा जी-आर आलेला आहे। तर जी-आरमध्ये बघूया किती कोटी निधी आहे व काय आहे, संपूर्ण जी-आरमध्ये माहिती देण्यात आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा व नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप पेजला फॉलो करा। तर बघा जी-आरचा विषय काय ते बघूया। इथं बघा, सन 2025-26 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यंत्रणीकरण योजना राबविण्यासाठी 50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आहे। म्हणजे कृषी जे तुम्ही यंत्रणीकरणासाठी अर्ज भरलेला आहे त्यासाठी 50 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा जी-आर आहे। जी-आर कधी निघाला ते बघा। जी-आर निघालेला आहे 23 जानेवारी 2026ला महाराष्ट्र शासन कृषी पशुधन व दूध व्यवसाय विकास महात्मा व्यवसाय विभाग याकडून। तर बघा खाली जी-आर काय सांगतो ते आपण बघूया। तर खाली आल्यानंतर बघा प्रस्तावना आहे। इथं या प्रस्तावनेमध्ये बघा, राज्य पुरस्कृत कृषी यंत्रणीकरण योजना राबविण्यास संदर्भ क्रमांक येथील एक शासन निर्णय व मान्यता देण्यात आलेली आहे। सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाचे कृषी यंत्रणीकरण उप अभिव्यक्ती व्यक्ती लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजार यंत्र खरेदीसाठी अनुदान देणे व कृषी अवजार यंत्र बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाने कृषी यंत्रणीकरण उप अभियानाचे मार्गदर्शक सूचनेनुसार करण्यात येते। अशा प्रकारचा हा जी-आर आहे। खाली अजून पॉईंट बघूया आपण, भरपूर सारे पॉईंट आहेत यातले की जे तुम्हाला यंत्रणीकरण देत आहे त्याबद्दलचं म्हणजे वितरित करावा असे आव्हान आहे या जी-आरमध्ये दिलेले आहे। जे बी कर्मचारी आहेत त्यांसाठी सांगितलं आहे। तर शेतकऱ्यांना आता लवकरात लवकर पैसे येतील जर तुम्ही कोटेशन दिला असेल वगैरे इत्यादी। तर पॉईंट नंबर 2 सांगतो, या योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 400 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे। म्हणजे 2025-26 यासाठी 400 कोटी इतका अर्थसंकल्पीय म्हणजे 400 कोटी दिलेले आहे म्हणते निधी। तर त्यामध्ये कशाकशासाठी दिलेले आहे ते पण पुढे सांगणार, यावेळेस सांगितलं नसेल का नसेल माहिती नाही। तर खाली बघूया आपण नंतर बी दुसरं 2025-26 साठी 400 कोटी कार्यक्रमास येथील शासन निर्णय प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे। त्यानुसार क्रमांक 3 मध्ये येथील शासन निर्णय संदर्भ योजनेतील आर्थिक वर्ष 25-26 करिता 200 कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे। 400 कोटीपैकी 200 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे म्हणते। अजून बाकीचे बहुतेक निधी शिल्लक आहे असे इथं स्पष्ट सांगत आहे। त्यानंतर कृषी अभियांत्रिकी संचालक या संदर्भात चौथा आहे जे पॉईंट आहे, येथील पत्रव्यवहार योजनेची अंमलबजावणी 2025-26 या वर्षाकरिता तरतुदीपैकी उर्वरित 200 कोटी इतका निधी कृषी आयुक्तालयास उपलब्ध करून देण्याची शासनाची विनंती केली आहे। म्हणजे 400 कोटीपैकी 200 कोटी वितरित करण्यात आला आहे म्हणते, म्हणजे देण्यात आलेले आहे। पहिले जे बाकीचे 200 कोटी आहेत ते शासनाला विनंती केलेली आहे म्हणते किंवा लवकरात लवकर देण्यात यावी। त्यानंतर त्याच्याच खाली बघूया आपण की बघा, त्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार 50 कोटी इतका निधी वितरित करण्यात मंजुरी देण्याची बाब शासनाने विचारली होती। याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे। म्हणजे 50 कोटी निधी आहे त्याबाबतचा खाली निर्णयामध्ये। तर खाली पण आपण जी-आर बघूया। त्यापहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा। इथं बघा, शासन निर्णय मध्ये सन 2025-26 या वर्षात राज्य पुरस्कृत कृषी यंत्रणीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी 50 कोटी इतका निधी, जे म्हणजे अक्षर रुपयामध्ये आहे की 52 कोटी फक्त इतका निधी आयुक्त यांना अंदाज यंत्रीकरण प्रणालीवर वितरित करण्यात मंजुरी देण्यात येत आहे। सदर निधी 25-26 करिता खालील लेखाशी अर्थसंकल्पित केलेल्या तरतुदीत खर्चिक टाकावा। जे बी खाली खर्चिक आहे त्यासाठी टाकावा म्हणते। जसे खाली खर्च आहे जे 50 कोटी निधी जाहीर केलेला आहे म्हणजे देण्यासाठी मान्यता प्राप्त। तर खाली बघा, मागणी क्रमांक 3 मध्ये कोणत्यासाठी पैसे देत आहे बघा, 2401 पीक सर्वसदन, 113 कृषी अभियांत्रिकी व 00018 राज्य यांत्रिकी वगैरे असे कार्यक्रम यासाठी अजून हे 2-3 यासाठी निधी वितरित करण्यात आहे। बहुतेक मला पण स्पष्ट माहिती नाही। जी-आरमध्ये जे आहे मी ते तुम्हाला सांगत आहे। तर खाली तुम्ही जी-आर बघू शकता। जी-आरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही जी-आर बघा। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असे नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर भेटत राहतील।